आणखी एक, आता आपण जे काही बोललो ते फक्त आपल्यातच राहायला हवं, दुसऱ्या कोणालाही कळतं कामा नये. आता आपण एकत्र येऊन सगळ्यांशी लढायचं. घाबरू नकोस, काळजी घे. चल चेंडू. दादा दादा सॉरी नली, माझं चुकलं, मला माफ कर. दादा मी समजू शकते रे, तू ना तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस. वेद पण त्याच्या जागी बरोबर आहे. फक्त मला आता कळत नाहीये की माझा मार्ग कोणता आहे. पण मला हे माहितीये की माझा पराभव नाही होणार, कारण माझी बाजू खऱ्याची आहे. चल आतमध्ये चल. नाही दादा, आतमध्ये नाही येऊ शकत मी. आईला तसं शब्द दिलं, गावड्यांचा उंबरठा ओलांडणार नाही म्हणून. नली, दादा मी शेतघरावर जाते, येते मी. नली अगं पण दादा प्लीज, तू माझी काळजी नको करूस. तू स्वतःला जग. नलिनी, नली, तू घात केलास. मला वाटतं ना तो झोपलाय, बडबडतोय बघ. तू विश्वासघात केलास माझा. म्हणजे असं झोपेत असलेल्या मुलाला काय उठवायचं. चल. हो काय बरे आहात ना? त्या एका निर्णयामुळे ना आपण कफल्लक आणि भिकारी झालोय. नली, आणि हा बघा, ते अमंगळ तिकडीच्याच नावाचा जप करतोय, नली नली. नली, आपली झोप उडवून हा बराच शांत झोपलाय. नली, चला. घात केलास तू. नली, विश्वासघात. वेद, नली, वेद, अरे शांत शांत हो बाळा. खेळ संपला नलिनी गावडे. तुझ्यासाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद झालेत.
नली येऊ का? वासंती काकी हद्द झाली हा तुझ्या चांगुलपणाची. हे प्रेम करावं पण इतकं, आणि त्यासाठी समोरची व्यक्ती पण तशीच असायला हवी ना. मात्र रात्रंदिवस तिचाच विचार करतोयस, आणि ती विश्वासघातकी निघाली. आपल्या सगळ्यांच्या जीवावर उठली होती ती. त्या नलिनीचा आता खोतांच्या वाड्यात विषयच नको. माझ्या कर्तृत्ववान मुलाची काय अवस्था करून ठेवली बघितलीस? वेद खचला म्हणजे माझी उमेदही खचलीच. दोघं इथे काही काम होतं का? वेद, आई वडील काय आपल्या लाडक्या मुलाकडे फक्त कामासाठी येतात का? आई आहे मी तुझी. तुझ्या दुःखाने काळजाला पीळ पडतो आमच्या. कसं आहे ना वेद, अनेक कठीण प्रसंगात खंबीर उभा राहिलेलं पाहिलंय मी तुला. तुझे गट्स नेहमी आम्हाला थक्क करणारे असतात. माझा मुलगा समजूतदार आहे, हुशार आहे, ह्याचा गर्व तर आहेच मला. पण तुला असा हतबल आणि हरलेला मी तरी नाही बघू शकत. म्हणून मुद्दाम तुला आठवण करून द्यायला आलोय. तू सुद्धा खोत आहेस हे विसरू नकोस. कसं आहे ना वेद, बाप म्हणून काही गोष्टी स्पष्ट बोलाव्याशा वाटल्या म्हणून आलोय. आपल्याला उद्ध्वस्त करायला आलेली, म्हणजे आपण भिकारी व्हायला हवे असं जिला मनोमन वाटत होतं, जिचा हेतू ध्येय हेच होतं, तिच्या हातात तू गोदावरी फूड्स ही कंपनी सोपवलीस. मला वाटतं तू फार मोठी चूक केली आहेस. अरे बाळा, आपलं सर्वस्व असं कोणी देतं का दुसऱ्याला? काय झालं? आपले हात रिकामी राहिले, पण तिची ओंजळ मात्र हिऱ्या माणक्याने भरलीस तू. जिंकली ना ती. अरे आपल्याला बर्बाद करायला आलेली मुलगी जिच्या हातात घबाड देऊन आयतं कोलीत दिलंस तू. आता आपल्या हातात काय राहिलं रे? काहीच नाही. संपलं वेद, सगळं संपलं. बाबा तुम्ही म्हणताय ते बरोबर.